माझ्यासोबत अतुल भातकर जे आहेत, जे कांदिवलीचे आमदार आहेत. अतुलजी, काय सांगाल? आज बजेट झालाय, कशाबद्दल काय नवीन दिसतंय? अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा अर्थसंकल्प आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेच्या मार्फत दिलेली आहे. याच्याबद्दल सरकारचं जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट आणणं, AI च्या मदतीनं प्रशासन अधिक पारदर्शी आणि गतिमान करणं आणि त्याच वेळेला पायाभूत सोयीसुविधांचे मोठमोठे प्रकल्प मार्गी लावणं, या माध्यमातून राज्याला 2047च्या विकसित महाराष्ट्राच्या दिशेने अधिक गतीने नेणारा अर्थसंकल्प असं या अर्थसंकल्पाचं वर्णन मी करतो. तुमचं काय सांगाल? आज पहिल्यांदाच अजितदादा नव्हते, तुम्ही त्यांच्याबरोबर खूप राहतात, काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, अजितदादांची उणीव तो सगळ्यांनाच भासते आणि आज त्यांनी अर्थसंकल्प मांडला असता तर त्यांनी विक्रम केला असता आणि आधीचे विक्रम मोडण्याचं काम केलं असतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच काही होतं. पण अजितदादांच्या नावाने एक स्मारक त्या ठिकाणी करण्याची घोषणा सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच्या आपल्या भाषणामध्ये केली आणि त्यामुळे अजितदादांच्या स्मृती या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कायम जिवंत राहतात. हे होते अतुल भातकरजी. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.